जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटपून आता थोड्याच वेळामध्ये काठेवाडीमध्ये दाखल होणार आहे। काठेवाडीमध्ये जर आपण पाहिलं तर कमानीच्या माध्यमातून आणि जहाज पथकाच्या माध्यमातून काठेवाडीकरांनी जे आहे ते पालखीचं स्वागत करण्याची जे तयारी जी आहे ते या ठिकाणी केलेली आहे। आणि आता काही दिंड्या ज्या आहेत त्या दिंड्या काठेवाडीमध्ये दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व महिला वारकरी या ठिकाणी सुरुवातीला दाखल झालेले आहेत आणि या महिलांची आपण संवाद साधणार आहोत। माऊली, कुठून आलाय तुम्ही? धाराशिव जिल्हा. तुम्ही? धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा. पाऊस झालाय का तिकडे? नाही. किती वय आहे तुमचं? 70 वय आहे. कसं आता वारीमध्ये किती वर्ष झालं तुम्ही वारीमध्ये? 5 वर्ष. कसं वाटतंय आता वारीमध्ये? सुंदर वाटते. थकवा जाणवतोय का? नाही. बर, एखादे गवळण वगैरे आवड म्हणते. जाते मी भेटाला येतो मावलीला, जाते मी भेटाला येतो मावलीला, जाते माहेराला बाळ मी जाते माहेराला, जाते माहेराला बाळ मी जाते माहेराला, जाते माहेराला बाळ मी जाते माहेराला, इथून चाले दिंडे ज्ञानोबाची, इथूनच चाले दिंडे ज्ञानोबाची, उदयन होते देवा आबीर बुक्याची, उदयन होते देवा आबीर बुक्याची, जाते मी भेटाला येतो मावलीला, जाते मी भेटाला येतो मावलीला, जाते माहेराला बाळ मी जाते माहेराला, जाते माहेराला बाळ मी जाते माहेराला, झाडा झुडपानो रान पाखरानो, झाडा झुडपानो रान पाखरानो, पंढरीची वाट मला गावाची म्हण्यानो, पंढरीची वाट मला गावाची म्हण्यानो, जाते मी भेटाला इटू मावलीला, जाते मी भेटाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आता थोड्याच वेळामध्ये काठेवाडीमध्ये दाखल होणार आहे। आणि खऱ्या अर्थाने या महिला वारकरी जे आहेत ते अभंगाच्या माध्यमातून जे आहे ते आपला विसावा या ठिकाणी घालवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।